नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळा जास्तच कडक आहे, त्यामुळे सगळीकडे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे। पुरेसे पाणी नसल्याने महिलांना खूप दूरवरून पाणी आणावे लागते आहे। डोक्यावर एक आणि कमरेवर एक घागर असे पाणी त्यांना आणावे लागत आहे। माळशिरस तालुक्यातील खंडाळी दत्तनगर या गावातील परिस्थितीही फारशी चांगली नाही। या गावातील पाण्याची भीषण अवस्था पाहून माजी आमदार रामभाऊ सातपुते युवा प्रतिष्ठानच्या वतीने पिण्याच्या पाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे। खंडाळी दत्तनगर मधील मातंग वस्ती आणि भीमनगर येथील महिला पिण्याचे पाणी रात्री 10 वाजेपर्यंत डोक्यावरून वाहून नेतात। या भागातील महिला दिवसभर मोलमजुरी करतात आणि रात्री पाण्यासाठी पायपीट करतात। अशी भीषण परिस्थिती असून प्रचंड त्रास त्यांना सहन करावा लागतो आहे। त्यामुळे सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन माजी आमदार रामभाऊ सातपुते युवा प्रतिष्ठानच्या वतीने मारुती अवघडे, नागेश वाघंबरे, राहुल कटके, आबासाहेब वाघमारे, राहुल खंडागळे यांनी हा उपक्रम राबवला आहे। याबद्दल जनतेमधून समाधान व्यक्त केले जात आहे। पाणी टंचाई दूर झाल्यामुळे महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे। खंडाळी दत्तनगर मधून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे। आज आपण खंडाळी दत्तनगर येथे आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय ही पाण्याची भीषण टंचाई आहे। भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या या मार्फत या नियोजनाखाली या ठिकाणी पाणी वाटप चालू आहे। खऱ्या अर्थानं हे जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। नाव काय आपलं? मारुती अवघडे। बरं, ही खंडाळीमध्ये जे पाणी वाटप नेमकी टंचाई काय झाली काय? साहेब, आमच्या गावामध्ये तसं बघायला गेलं तर गावाची लोकसंख्या 10,000च्या आसपास आहे, परंतु चालूला 1 महिना झालं कंटिन्यू गावात पाणी पुरवठ्याची टंचाई जाणवत आहे। त्यामुळे लोकांना 8-8, 10-10 दिवस पिण्याचं पाणी उपलब्ध होत नाही। त्यामुळं आम्ही रामभाऊ सातपुते युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही नागेश वाघंबरे असतील, आनंद चव्हाण, राहुल कटके, राहुल खंडागळे, आबा वाघमारे, आमच्या अशा मित्रमंडळाच्या वतीनं माननीय रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये गोरगरिबांना पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे आम्ही उपक्रम हाती घेतलेला आहे। मला सांगा, आता ह्या गावामध्ये अजून दुसरं कोणी चालू केलं आहे का पाण्याचं? आता आमच्या असं लक्षात आलेलं आहे की ग्रामपंचायतनं सुद्धा पाण्याचा टँकर चालू केलेला आहे, पण ग्रामपंचायत किंवा अन्य कोणीही असा उपक्रम चालू करत असेल तर आमच्या सर्वांच्या वतीनं किंवा आमच्या भीमनगर आणि मातंग वस्तीच्या वतीनं त्या सर्वांचं आम्ही स्वागतच करेन। ते कारण त्यामुळं आमच्यावरचा सुद्धा थोडा लोड कमी होईल आणि लोकांना जास्तीत प्रमाणात पाणी मिळेल। बरं, इथली गोरगरीब मजूर वगैरे दुसरे ज्यात कामाला जाते ती त्यावेळेला संध्याकाळचं पाणी लागतं, ही बाब तुमच्या लक्षात आली? नेमकं खरं कसं ह्याचं टंचाई काय? सकाळी लवकर आमच्या दोन्ही म्हणजे भीमनगर आणि मातंग वस्तीमधील महिला दुसऱ्या रोजंदारीनं कामाला जातात। सकाळी पाणी आलं, येऊन गेलं तर घरी पाणी भरायला कोण नसतं, आणि संध्याकाळी आल्यानंतर संध्याकाळच्या जेवणाचा स्वयंपाक करायला सुद्धा पाणी नसतं। स्वयंपाक करणे, धुणं, भांडी म्हणजे कसल्यालाच पाणी नसतं। त्यामुळं अतिशय प्रचंड हाल चालू आहे ते आमच्या मातंग वस्ती आणि भीमनगरमध्ये। त्यामुळे एक छोटासा उपक्रम म्हणून आम्ही राबवलेला आहे रामभाऊ सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली।